सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका म्हटलं की दुष्काळ ठरलेला। शेतीच्या पाण्याची शाश्वत सोय नसल्यानं या भागातील शेतकऱ्यांना रबी पिकांवरच समाधान मानावं लागतं। अशा दुष्काळी परिस्थितीवर मात करत गुळपोळी गावच्या सदानंद बनसोडेंनी शेवगा बीजोत्पादनाचं काम हाती घेतलंय। यंदा त्यांना बीजोत्पादनातून किमान 14 ते 15 लाख रुपयांचा नफा हाती येण्याची अपेक्षा आहे। पशुधन पर्यवेक्षक म्हणून खासगी प्रॅक्टिस करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सदानंद बनसोडे यांना शेतीची आवड, पण शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय नसल्यानं शेती करावी की खासगी व्यवसाय करायचा याचा निर्णय होत नव्हता। अशात 2010 साली मार्केटमध्ये फिरताना आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आलेल्या शेवग्याच्या शेंगांवर त्यांची नजर गेली आणि त्याच ठिकाणी शेवगा पिकांचं बीजारोपण झालं। आमच्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न हा अतिशय मोठा बिकट आहे। अगदी 1000 फुटापर्यंत जाऊन सुद्धा बोरला पाणी लागत नाही। प्यायच्या पाणीसुद्धा मोठ्या मुश्किलीनं जिथं म्हणजे भागवलं जातं अशा भागामध्ये शेती करणं हा एक थोडंसं धाडसाचा विषय आहे। तर याच्यामध्ये कुठलं पीक येऊ शकतं या कमी पाण्यामध्ये, आपल्या आर्थिक गरजाही भागवल्या पाहिजे, शेतीही चालली पाहिजे, असा शोध घेता घेता शेवग्याचा मला शोध लागला आणि तेव्हापासून मी शेवगा शेतीला सुरुवात केली। तर सुरुवातीचे काही वर्ष आपण शेंगा बाजारामध्ये न्यायचो, विकायचो। तर शेंगांनाही चांगलं मार्केट होतं, गिराईक चांगलं होतं, परंतु त्यामध्ये म्हणावं तसं एक आर्थिक नफा होत नव्हता। आणि नंतर पुन्हा हळूहळू शेवग्याच्या शेंगा बघून लोकांची आणि शेतकऱ्यांची बियाण्याची मागणी व्हायला लागली माझ्याकडं। तेव्हापासून मी गेली 2 वर्ष फक्त बियाण्यासाठी शेवगा करतोय। घरच्या कोरडवाहू 8 एकर शेतीत लिंबू बागेत 9 बाय 9 फूट अंतरावर आंतरपीक म्हणून वसंत शेवग्याच्या 700 रोपांची लागवड करण्यात आली। पहिल्याच पिकात त्यांना 50,000 रुपयांचा खर्च वजा जाता 1 लाख रुपयांचा नफा हाती मिळाला। तर राहण्यासाठी जागा घेऊन चांगलं घर देखील बांधलंय। शेवग्याच्या शेतीतून ही प्रगती साधण्यास मदत झाली। तर पहिला जो हंगाम आहे साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत तो आपण शेंगा विकतो मार्केटला आणि डिसेंबरपासून पुढं जो हंगाम लागतो उन्हाळ्यामध्ये तो आपण शेंगासाठी ठेवतो। तर याच्यापासून दरवर्षी मला किमान 5 ते 6 क्विंटल बियाणं विक्रीसाठी मिळतं। आपला बियाण्याचा दर हा 3000 रुपये किलोचा आहे आणि एकरी फक्त शेतकऱ्याला अर्धा किलो बियाणं लागतं। म्हणजे 1 एकर शेवगा करायचा असेल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये बियाण्याची गरज आहे आणि अतिशय कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये येणारं शेवगा हेच एक चांगलं पीक आहे माझ्या मते। तर शेवग्याला 12ही महिने मागणी असते, रेट चांगले असतात आणि यामध्ये खर्च कमी आहे। मूळ म्हणजे फवारणीचा खर्च तुम्हाला कमी आहे, खतांचा खर्च कमी आहे। बरं, लागवड एकदा केली की 5 वर्ष आपल्या लागवडीचाही खर्च नाही। दरवर्षी आपण छाटणी करू शकतो आणि यामध्ये दरवर्षी खुरपण म्हणा, मशागत म्हणा हे करण्याची जास्त गरज नाही। त्यामुळे शेतकऱ्याला हे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं शेवग्याचं गणित आहे। बनसोडेंना दुसऱ्या वर्षी प्रति झाड 30 किलो प्रमाणे शेंगांचं उत्पादन मिळालं। सोलापूर, बार्शी, पुणे इथं शेंगांना चांगली मागणी असल्यानं 15 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत किलोचा दर मिळाला। शेंगांची लांबी आणि जाडी चांगली असल्यानं बाजारात त्यांच्या शेंगांना इतरांच्या तुलनेत अधिक मागणी होती। त्यातूनच त्यांना बीजोत्पादन घेण्याचा नवीन मार्ग सापडला। 2012 मध्ये पहिल्यांदा बीजोत्पादन घेण्यास सुरुवात केली। पहिल्याच वर्षी त्यांनी 70 किलो बियाणं तयार केलं। मार्केटचा अनुभव असल्यानं तयार झालेल्या बियाणाची हातोहात विक्री झाली। शेंगा विक्रीपेक्षा बियाणं विक्रीतून अधिक पैसे मिळत असल्याचं लक्षात आल्यानंतर सदानंद बनसोडेंनी नवीन 3 एकर क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी शेवग्याची लागवड केली आहे। सध्या शेवग्याच्या शेंगा परिपक्व झाल्या असून बीजोत्पादन सुरू झालंय। एक 3 एकर क्षेत्र लागवड करताना आपण 8 बाय 6 या अंतराचा वापर केला आहे सलग क्षेत्रामध्ये। तर सुरुवातीला आपण जमीन नांगरून घेतली, त्यामध्ये 2 ट्रॅक्टर चांगलं कुजलेलं शेणखत घातलं, 8 फुटावरती लॅटरल अंथरून घेतलं आणि नंतर 6-6 फुटावरती आपण बियाण्याची लागवड त्यामध्ये केलेली आहे। तर सुरुवातीला लागवड केल्यानंतर 1.5 फुटाला आपण पहिलं स्टॉपिंग घेतलेलं आहे शेवग्याचं। त्याच्यानंतर त्याला बेसल डोस टाकून आपण त्याला बोध करून घेतलेले आहेत। याचा फायदा असा झाला की बोधावरती लागवड न केल्यामुळं वाऱ्यामुळं झाडं जे कोलमडायचं प्रमाण होतं ते एकदम कमी झालं आणि झाडांनाही मजबूत आधार मिळाला बोधाचा। नंतर पुन्हा 4.5 फूट आणि 6 फूट अशा 2 स्टॉपिंग घेतल्या आणि 6 फुटाच्या स्टॉपिंगला आपला शेवगा चालू झालेला होता। म्हणजे साधारण बियाणं लावल्यापासून 5 महिन्यामध्ये आपली पहिली तोडणी चालू झाली होती। तर यामध्ये कीड आणि रोगांबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये पानं गुंडाळणारी अळी हा एक महत्त्वाचा यामध्ये कीड आहे। तर याच्यासाठी आपण साधं कीटकनाशक
लॅमडा असेल, रोगर असेल किंवा नुआन असेल तर ते 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे वापरून त्याचाही बंदोबस्त केलेला आहे. यावर्षी शेवग्याच्या बियांना चांगली मागणी आहे. मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेवगा बियांना चांगली मागणी वाढू लागली आहे. सध्या बीजोत्पादनाचं काम सुरू आहे, त्यामुळे स्थानिक 2 ते 3 महिलांना रोजगार देखील मिळू लागलाय. यावर्षी किमान 1 टन बियाणं तयार होईल. तयार झालेल्या बियाणाला सरासरी किलोला 3,000 रुपयांचा भाव मिळाला तरी सुमारे 14 ते 15 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येईल असा विश्वास बनसोडेंनी व्यक्त केलाय. सुरुवातीला उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपली लिंबूमध्ये फक्त 750 झाडं होती शेवग्याची. 2010 साली त्याची लागवड केली होती आपण. तर त्यामध्ये आत्तापर्यंत 12 ते 13 लाख रुपये माझं उत्पन्न त्यापासून झालेलं आहे. आणि नवीन जो 3 एकर शेवगा मी यावर्षी सलग वाढवलेला आहे तर त्याचा पहिला बहार माझा एक 3 लाख रुपयाचा झालेला आहे. आणि आत्ता जो बियाणं ठेवलेलं आहे ते किमान 1 टनभर बियाणं निघेल असा एक अंदाज आहे. आणि त्यामध्ये कमी जास्त बाजारभाव धरला तर एक 10 ते 15 लाख रुपयाचं उत्पन्न यापासून मला अपेक्षित आहे यावर्षी. बीजोत्पादनासाठी शेवग्याच्या झाडाला शेंगा लागल्यापासून त्या परिपक्व होण्यास साधारणतः 3 महिन्यांचा कालावधी लागतो. बीजोत्पादन करण्यासाठी शेंगा पूर्णपणे वाळलेल्या असाव्यात. परिपक्व झालेल्या शेंगा काढणीनंतर त्यातील बियांची योग्य हाताळणी करून त्या काढून घ्याव्यात. सरसकट काढलेल्या बियाणातून चांगल्या बियाणांची निवड करून घ्यावी. निवडलेल्या बियाणांचं व्यवस्थित पॅकिंग करून ते व्यवस्थित ठेवावं लागतं, ज्यामुळे बियाणं लागवडीसाठी उपलब्ध होतं. शेवग्याच्या माध्यमातून सुभाष पाळेकर सरांचं 0 बजेट शेती हे आमच्या इथून बळेवाडी गावाला आम्ही शिबिर त्यांचं अटेंड केलं होतं. 3 दिवस आम्ही जात होतो. तर त्यांच्या ज्या शिबिराचा असा फायदा झाला की त्याचं ते तंत्र आहे शून्य मशागत ते आपण आपल्या शेतीमध्ये पूर्णपणे वापरलेलं आहे. म्हणजे आम्ही यामध्ये मशागत बिलकुल करत नाही. शेतामधलं जे तण आहे ते जागेवरच कुजवतो, ते उचलून कधीही बांधावर टाकत नाही. तर त्याचा फायदा असा झाला की शेतामध्ये एक नैसर्गिक आच्छादन तयार झालं, त्यामुळे पाणी बचत झाली आणि पिकालाही त्याचा फायदा झाला आणि जमीनही समृद्ध झाली. तर गेली 2 वर्षे मी ते तंत्र वापरतोय, तर त्यामुळं माझी जमीन सशक्त होण्याला मदत झाली आहे. शेवग्याच्या बीजोत्पादनातून लाखोंच्या कमाईची संधी बनसोडेंनी शोधली आहे. त्यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी स्वतःचं बीज स्वतः बनवायला शिकलं पाहिजे. आज बियाणं निर्मितीचा व्यवसाय कंपन्यांच्या हाती गेल्यानं शेतकरी बीज परावलंबी झालाय. त्यांनी सदानंद बनसोडेंचा आदर्श घेऊन काम करणं गरजेचं आहे. भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर.